विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याची महत्त्वाची जबाबदारी ही शिक्षकांची असते। पण हेच शिक्षक आता विविध अशैक्षणिक कामांमुळे वैतागलेत। अशात शिक्षकांना शैक्षणिक कार्य सोडून निवडणुकीच्या कामामध्ये लवकरात लवकर रुजू होण्याच्या सूचना निवडणूक विभागातर्फे देण्यात आल्या आहेत। जर 24 तासांमध्ये रुजू झालं नाही तर अशा शिक्षकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। नागपूरचे रवींद्र फडणवीस यांच्या शिक्षण संस्थेतील शिक्षकांना निवडणूक विभागातर्फे आलेल्या नोटिसीला कसं उत्तर द्यायचं याची जुळवाजुळव करतायत। निवडणुकीच्या कामात न आलेल्या शिक्षकांना निवडणूक विभागाने नोटीस पाठवली आहे। बीएलओ म्हणून 24 तासात उपस्थित राहावे, अन्यथा त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा या सूचनापत्रातून देण्यात आलाय। त्या विरोधात दाद मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ कोर्टात जाण्याची तयारी करताय। याच्यात इलेक्शन कमिशननी स्वतः कबूल केलेलं की शिक्षकांच्या ड्यूटी ह्या 3 दिवसाच्या ट्रेनिंग करता आणि 2 दिवस इलेक्शन करता एवढ्याच पुरती मर्यादित आहे। मतदार याद्या तयार करण्याचं काम कोणत्याही शिक्षकाचं नाही, तर रादर कोर्टाने क्लिअर केलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे कर्मचारी आहे त्यांचं हे काम आहे। जर सरकारला त्यांच्याकडे कर्मचारी नसतील तर त्यांनी गावामध्ये बेरोजगार भरपूर पडलेले आहेत, त्या बेरोजगारांना काम द्यावं आणि आपल्या मतदार याद्या अपडेट करून घ्याव्या। पण आम्ही शाळेच्या शिक्षकांना आमच्या शाळेच्या कामकाजातनं बाहेर काढून त्यांच्या मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणाकरता किंवा नोंदणीकरता पाठवणार नाही, हे मात्र आमचं पक्क ठरलेलं आहे। येत्या महिना 2 महिन्यात निवडणुकीचा हंगाम आहे। निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। निवडणुकीच्या कामांमध्ये शिक्षकांचा सहभाग हा सर्वात शेवटचा घटक, त्यामुळे याबाबत निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा विचार करावा असं मत माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी व्यक्त केलंय। शिक्षकालाच घ्यावं असं निवडणूक आयुक्ताचं म्हणणं नाही। निवडणूक आयुक्तांनी कोणाकोणाला घ्यावं याची जी यादी आहे त्यात सर्वात शेवटी क्रमांक शिक्षकांचा आहे। त्यापूर्वी अनेक घटकांचा उल्लेख आहे। त्या घटकांना जिल्हाधिकारी कार्यालयातले अधिकारी कामात न घेता फक्त शिक्षकावर हे काम लादतात आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ काढतात। सध्या परीक्षेचा काळ असताना शिक्षकांच्या माथी वेगवेगळी कामे दिली जात असतात। त्यातच शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी जुंपल्यानं संतापाची लाट पसरली आहे। शिक्षकांना अशैक्षणिक कामं देऊ नयेत असं उच्च न्यायालयाचे आदेश असल्याचा संदर्भ दिला जातोय। सुट्टीच्या दिवशी आणि कामकाज नसेल त्या दिवशी केवळ शिक्षकांना बोलवता येईल असं कोर्टानं म्हटलंय। 159 ऑफ 1951 ऍक्ट अंतर्गत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाकरिता 3 दिवस, मतदान आणि मतमोजणीकरिता 2 दिवस कार्य करता येतं असं सांगितलंय। जे शिक्षक परीक्षा आणि मूल्यमापन मध्ये कार्य करत असतील त्यांना निवडणुकीच्या कामात लावू नये असं पत्र 20 मार्च 2019 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलं होतं। माध्यमिक उच्च माध्यमिकच्या परीक्षा प्रॅक्टिकल याचा हा सीझन आहे। या सीझनमध्ये महाराष्ट्रामध्ये शिक्षकांकडे अनेक अवांतर कामं लादल्या जात आहे। त्यामध्ये निवडणुकीची कामं करण्याला आमची हरकत नाही आहे। निवडणुकीच्या संदर्भात प्रत्यक्ष मतदान आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या मीटिंगा यासाठीच निवडणुकीसाठी आमच्या शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित करण्यात याव्या। त्या व्यतिरिक्त अवांतर कामं आमच्या शिक्षकांकडे देऊ नये। सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना बीएलओच्या ड्युट्या आलेल्या आहेत। मुख्याध्यापक व शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी अधिग्रहित केले जात आहे। ज्या मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी बीएलओ ड्युट्या करण्यास नकार दिलाय त्यांना नोटिसा पाठवण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। शिक्षक भारतीच्या वतीने मी याचा निषेध करतो। देशाची भावी पिढी सुजाण, सुसंस्कृत, जागरूक बनवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शिक्षक करीत आहेत। त्यामुळे त्यांना फक्त अध्यापनाचं काम करू देणं अपेक्षित असतं। मात्र शिक्षकांमध्ये 108 प्रकारची अशैक्षणिक कामे मागे लावून ठेवली आहेत। शासकीय शाळेतील शिक्षकांना देण्यात येणाऱ्या शिक्षणबाह्य कामांची अनेकदा मोठी चर्चा घडत असते, पण त्यावर ठोस निर्णय घेतला जात नाही। शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करून केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी त्यांच्यावर देणं गरजेचं आहे। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज।